नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। तर आज आपण उपोषण करत आहोत, त्याच्या संदर्भात उपोषण आहे, काय सांगणार आहात? नमस्कार, मी विजय लिलके विचार मंचचा अध्यक्ष विजय लालचंद लिलके। वार्ड क्रमांक 5ची जी 60 ते 70 वर्षापासूनची जी समस्या आहे रस्त्याची, त्या रस्त्या संदर्भात मी या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेलो आहे। आज गेले किती वर्षापासून तुम्ही या विभागामध्ये राहता, रस्त्याची तशी दुरावस्था झालेली आहे, नाले गटार वगैरे ते पण तसेच आहे, त्या बाबतीत काय सांगणार आहे? हो, आता जवळजवळ महानगरपालिका येऊन जवळजवळ 34 ते 35 वर्ष झालेली आहेत, पण ह्या माझ्या गावामध्ये वार्ड क्रमांक 5मध्ये माझी ही 5वी पिढी आहे, पण या ठिकाणी अजून वॉटर गटर मीटर ह्याची कुठली सुविधाच नाही आहे। आणि त्याचप्रकारे आपल्या रस्त्याचे हाल तर तुम्ही आता समोर बघतायच काय आहेत ते। या जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर यापुढे तुमची भूमिका काय असणार? जोपर्यंत ह्या मागण्या माझ्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी इथनं उठणार नाही। आणि ह्याच्या पुढचं जर तुम्ही बोलले तर पुढे मी अमरण उपोषण तर चालूच आहे, त्याच्यानंतर मग आत्मदहनचा पुढचा रस्ता याच्यासाठी वापरणार आहे। आज सकाळपासून तुम्ही इथे उपोषणाला बसलेले आहे, कोणते महापालिकेचे अधिकारी असतील किंवा इतर राजकीय नेते आपल्याला बसलेले आहेत? महापालिकेचे अधिकारी कोणी आलेले नाही। ह्याच्यापूर्वी मी 4 दिवसा पहिला त्यांना याच्यासाठी मी अर्ज दिला होता, याचं शौचालयासाठी जे उपोषणास्थळी, तर त्या लोकांनी मला सांगितलं की आमच्याकडे हेच नाही, मोबाईल टॉयलेटच नाही। मग स्मार्ट सिटी कशी? यांच्याकडे जर मोबाईल टॉयलेट नाही आहे तर मग स्मार्ट सिटी कशी? स्मार्ट सिटी फक्त का रस्त्याच्या तिकडे आहे का? आणि इकडे आम्ही राहतो हे काय म्हणजे फक्त बोलण्यासाठी स्मार्ट सिटी आहे? जाणून बुजून स्लम एरिया आहे असं डावलण्यात, असं तुमचं मत आहे का? जाणून बुजून स्लम एरियामध्ये पण होतात, पण ह्या ठिकाणी आदिवासी जो भाग आहे, आदिवासी म्हणून ह्या ठिकाणी आम्हाला डावललं जाते। आज उपोषण चालू झालेलं आहे, जसं की आता तुम्ही सांगितलं की इतर ठिकाणी पूर्ण सुविधा आहे, तुमच्या नगरामध्ये ते सुविधा आतापर्यंत पोहोचल्या नाही, त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करतात, त्यानंतरची तुमची रणनीती काय असणार? या ठिकाणी जोपर्यंत विजय लिलके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहे। आणि यानंतरसुद्धा जर काही कारणास्तव तसं उपोषण तोडायची परिस्थिती जर निर्माण झाली तर त्यानंतरचं जे आमचं आंदोलन असेल ते अतिशय तीव्र असणार आहे। कारण आज आपण जर नवी मुंबईला स्मार्ट सिटी म्हणून मोजलं जातं, नवी मुंबईला स्वच्छतेमध्ये मानांकन मिळते, तर फक्त ती स्मार्ट सिटी जर आपण बघितली तर रस्त्याच्या त्या पलीकडे स्मार्ट सिटी जाणवते आपल्याला, पण रस्त्याच्या या साईडला राहणारा माणूस किंवा या साईडला राहणाऱ्या नागरिकाबरोबर दुजाभाव केला जातो, सावत्रपणाची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते। कोणतीही जर एखादी योजना राबवायची झाली तर त्या रस्त्याच्या पलीकडे त्या ठिकाणी राबवली जाते। आज आपण बघताय की मोरबे धरणाचं पाणी जे नवी मुंबई महानगरपालिका मोठा गाजावाजा करते की बाबा आमचं धरण आहे, आमचं धरण आहे, पावसाळ्यात धरण भरल्यानंतर नारळ फोडणं, पेढे वाटणं, या सगळ्या गोष्टी केल्या जातात, परंतु आजही इथला जो आदिवासी बांधव आहे, जो मुळात इथला मूळ रहिवासी आहे, त्याला आजही त्या मोरबे धरणाचं थेंबसुद्धा त्याला भेटलेला नाही। आणि या ठिकाणी जे पाणी पुरवलं जातं ते MIDCच्या माध्यमातून पुरवलं जातं, आणि ते MIDCच्या माध्यमातून पुरवत असताना MIDC ते पाणी ठाण्यालासुद्धा डिवाईड करते, त्याच्यामुळे इथे प्रेशर कमी येतो आणि लोकांना मोटर लावण्याची परिस्थिती येते, त्याच्यामुळे लोकांवर मीटरचा अधिक भार पडतो। म्हणजे सगळ्या बाजूनी या लोकांनी, जे प्रशासकीय अधिकारी आहेत, यांनी इथल्या लोकांना डोळेझाक करून म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आखलेला आहे त्यांनी, या ठिकाणी मुद्दाम झोपेचं सोंग घेतलेलं आहे। तुम्ही बोलताना सांगितलं की तुमच्याकडे सावत्र भावाची वागणूक केली जात आहे, हां तुमच्या बोलण्यात सांगितलेलं आहे, बरोबर। कुठं राजकीय याचा हस्तक्षेप आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, असं मला कुठेही वाटत नाही। आणि आमचं उपोषण मुळातही कुठलाही राजकीय एजेंडा घेऊन येत नाही आहे। आम्ही कोणत्याही लोकप्रतिनिधीला याच्यासाठी दोषी मानत नाही आहे, कारण लोकप्रतिनिधी शेवटची निवडणुकी नवी मुंबई महानगरपालिकेची 2014 साली झाली, 2019ला तिचा कालखंड संपला। मागच्या 5 वर्षामध्ये इथे प्रशासक म्हणून आयुक्त काम करत आहेत, तर प्रशासकांकडे आम्ही वारंवार भेट द्या म्हणून 10 मिनिटासाठी वेळ द्या आमचे प्रश्न मांडण्यासाठी, त्यांना ऐकून घेण्यासाठी वेळ नाही आहे त्यांच्याकडे। परंतु स्मार्ट सिटीच्या नावावर, स्वच्छता अभियानाच्या नावावर लोकांच्या भिंतीला रंगरंगोटी करण्याचा पैसा त्यांच्याकडे आहे, पण या ठिकाणी असलेला रस्ता असू द्या किंवा ज्या अर्धवट सोडलेल्या MSCBच्या अंडरग्राऊंड वायरिंगचा जो प्रश्न आहे तो असू द्या किंवा इथं पाण्याचा प्रश्न असू द्या, हे सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, ते ऐकून घेण्याची त्यांची मनस्थिती नाही। म्हणजे जाणीवपूर्वक सगळे प्रशासकीय अधिकारी करत आहेत, हे आमचा पूर्णपणे त्यांच्यावर आरोप आहे। मैं विजय लिलके विचार मंच के अध्यक्ष विजय दादा को इसका अपने समाज की तरफ से, अपने एरिया की तरफ से मैं सपोर्ट करता हूं, उनके साथ में खड़ा हूं कंधे कंधा मिला करके। आज जो हमारे वार्ड क्रमांक 5 में दुर्दशा है, लाइट, पानी और गटर का, जब से
नगर सेवक का पद रिक्त हुआ है, उसके बाद कुछ काम नहीं हुआ है। अभी जो मंगल सिंह कुआरी रोड है, इसकी दुर्दशा तो दयनीय है। बीच में थोड़ा बहुत नेता या जिसके निधि से काम हुआ, चूना लगाओ पैसा कमाओ, उसके तत्वाधान में कुछ काम हुआ, आधा काम छोड़ दिया, आधा काम किए हैं। तो उसके मैं कार्य से बहुत दुखी हूँ। आगे चल के मैं विजय विचार नील के मंच से आह्वान करता हूँ संस्था के द्वारा कि मैं इनके साथ खड़ा हूँ, कंधे कंधा मिला करके विजय दादा का जो भी आश्वासन होगा मैं उनके साथ खड़ा हूँ। आमच्या हक्काचा रस्ता, आमच्या मागण्या पूर्ण, आमच्या मागण्या पूर्ण, या मुजोर अधिकाऱ्यांचं करायचं काय, मुजोर अधिकाऱ्यांचं करायचं काय, आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा। हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।